यवतमाल शहर के रेस्ट हाउस में एनसीपी विधायक अमोल मिटकरी की प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन हुआ। इस दौरान मिटकरी ने आकोट विधानसभा सीट से चुनाव लड़ने का इशारा किया और प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान अन्य मुद्दों पर भी चर्चा की। आता महायुतीमध्ये कुठले सुटतात ते महत्त्वाचं आहे। एक आमच्याकडे पुसद आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या मतदारसंघात ताकद आहे मगच आमची चर्चा झाली। मागणं आमचं काम आहे। शेवटी महायुतीच्या तिन्ही नेते एकत्र बसून किती जागा सोडतील, कारण काही काही ठिकाणी असं आहे की 2-2, 3-3 टर्मचे तिथे महायुतीतल्या एका घटक पक्षाचे आमदार असताना त्या अडचणी निर्माण होऊ शकतात। मग आमची मागणी मात्र 3 विधानसभा मतदारसंघाची आहे। यामध्ये एक आमची हक्काची जागा पुसद आहे आणि इतर 2 उमरखेड यवतमाळ पण जिथे राष्ट्रवादीची ताकद आहे त्या ठिकाणी। फक्त आमचा मित्र पक्षाला विनंती असते की बाबा कुठल्याही धर्माबद्दल कुठल्याही एखाद्या पक्षाच्या नेत्या म्हणजे पक्षीय किंवा धर्माबद्दल बोलताना सुद्धा भान असलं पाहिजे, कोण्या धर्माच्या भावना दुखू नये याची काळजी घ्यावी। आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भातलं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एक जयदीप आपटे नावाच्या 23 वर्षाच्या मुलाला ते कंत्राट देऊन साधारणपणे देशातली ही पहिली दुर्दैवी घटना आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। त्याबद्दल अजितदादांनी जाहीर माफी मागितली, स्पष्टपणे सांगितलं की आमची चूक आहे, ती चूक आम्ही कबूल करतो। आपल्या बारामती लोकसभेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी चूक कबूल केली की आम्ही उमेदवार घरातला दिला असं दादांनी बोलले। सुनेत्राताईच्या संदर्भामध्ये एवढा प्रामाणिकपणे चूक दुरुस्त करून पुढे जाणारी व्यक्ती दादा आहेत आणि म्हणून त्यांच्यासोबत काम करताना आम्हालाही जरा म्हणजे असं वाटतं की आम्ही एक योग्य व्यक्तीच्या नेतृत्वात काम करतो आहोत।